हॅलो, माझं नाव आशिष लालगे. ॲक्चुअली खूप दिवस झालं मी हेअर ट्रान्सप्लांटबद्दल इन्फॉर्मेशन गॅदर करत होतो, की कुठून करायची आणि कशी करायची. थोडे रिसेंटली डेजमध्ये माझा मित्रांनी सजेस्ट केलं होतं, की ग्लोब स्टुडिओमधून तू करून घेऊ शकतोस बिकॉज खूप इयर्स झाले ते याच्यामध्ये प्रोसिजर. बट जेव्हा मी आलो होतो मतलब हेअर ट्रान्सप्लांट करायचं म्हणून, तेव्हा मला एक वेगळ्या प्रकारची भीती वाटत होती, की कसं करायचं आणि काय करायचं. त्यावेळी मला ते ग्लोब स्टुडिओमध्ये आरुप सर भेटले. त्यांनी एकदम प्रॉपर गाईडन्स मला सांगितलं, की एक्झॅक्टली कशा टाईप हेअर ट्रान्सफर होतं आणि त्यांनी प्रॅक्टिकली सांगितलं, की कशी हेअरलाईन डिझाईन केली जाते. बिकॉज माझी इच्छा होती, की इथेपर्यंत येऊ दे. बट त्यांनी आता सांगितलं, की प्रॅक्टिकली तशी पॉसिबल नाही बिकॉज ते नॅचरल नाही वाटतात. सो नॅचरल रिझल्टसाठी त्यांनी ही डिझाईन केलेली आहे. आता बघू कसे रिझल्ट येतात. आज पहिला दिवस आहे, ट्रान्सप्लांट करणार आहे. सो होप सो की बाबा चांगली जाईल. कसे असेल ते बघूया. की आता माझा हेअर ट्रान्सप्लांट झाला आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट खूप इझिली कॅरी आउट झालेला आहे. म्हणजे खूप भीती वाटत होती की रूट कसे काढतात, काय होतात. टू बी व्हेरी ऑनेस्ट फक्त एक स्टार्टिंगला ते पेन किलर देतात त्यावेळी अॅनेस्थेशियाचं थोडंसं लाईटली पेन होतं. तिथून पुढे पूर्ण प्रोसिजर स्मूथ असते. काहीच इश्यू वाटत नाही. आणि आता जेवढं मला तर वाटतं की जेवढं एक्सपेक्टेड रिझल्ट आहे किंवा कसे दिसतं ते खूप छान वाटत आहे. लेट्स सी आता 2-3 महिन्यामध्ये कसे रिझल्ट्स येतात.